पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बोला समाधान अवताडे जी बोला। अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, विषय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे। अध्यक्ष महोदय, दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण संबोधलं जातंय। तर अध्यक्ष महोदय, आज या चंद्रभागेवरून त्या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल, मंगळवेढा तालुका असेल, सांगोल तालुका असेल, सोलापूर शहर असेल, या ठिकाणी प्रत्येक या पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना या प्रमुख शहराच्या आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांच्या या नदीवरती या योजना बऱ्याचशा आहेत। अध्यक्ष महोदय, लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि लाखो भाविक विचारतो महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। लाखो भाविक या निमित्तानं येतात। अध्यक्ष महोदय, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते। अतिप्रदूषित म्हणून नद्यांची वर्गवारी चंद्रभागेच्या नदीचा समावेश देशामध्ये पहिला क्रमांक आहे। देखील अध्यक्ष महोदय, प्रश्न आहे की या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामि चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय, नमामि चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे, तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावेळी बोलताना नमामि चंद्रभागा योजनेची अंमलबजावणी कागदावरच असल्याचं निदर्शनास आणून देत याबाबत शासनानं एक कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणी केली होती। विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रात असलेली प्रचंड घाण, दुर्गंधी तसेच शेवाळ आणि कचऱ्याचे ढीग यामुळे येथे आलेले भाविक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसून येत होते। आमदार समाधान अवताडे यांनी मागील आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रास अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी दिसून आलेल्या बकाल अवस्थेबद्दल मोठी नाराजीही व्यक्त केली होती। तर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चंद्रभागा नदी प्रदूषणाची वारंवार निर्माण होणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेत नमामि चंद्रभागा योजनेच्या कार्यवाहीस गती देण्याची मागणी केली होती। आता शासनानं या 30 एप्रिल 2025 रोजी नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याचे आदेश काढले आहेत। राज्य शासनानं 30 एप्रिल रोजी मंजुरी दिलेल्या नमामि चंद्रभागा कृती आराखड्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील कार्यकारी समितीनं कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नमामि चंद्रभागा योजनेची संपूर्ण कार्यवाही 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। तसेच जल प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 1974 व त्यावेळी वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील तरतुदीनुसार प्रदूषण नियमांचं पालन न करणाऱ्या तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणारे उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यक्ती यांच्यावर कायद्यातील विहित तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्याबाबतची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी लागणार आहे। चंद्रभागा प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीचा खर्च भरपाई बंधनकारक करण्यात आली आहे। चंद्रभागा प्रदूषणाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेनं प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीचा खर्च भरपाई बंधनकारक करण्यात आली आहे।
नगर विकास विभागानं दिनांक 12/8/2016 व दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये नमामि चंद्रभागा प्राधिकरण व नमामि चंद्रभागा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत संबंधित विभागांनी आवश्यक दक्षता घ्यावी। संबंधित शासकीय कार्यालय, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्थानिक नागरिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्थानिक मंडळे, शाळा व महाविद्यालय यांना सदर आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं सहभागी करून घ्यावं अशाही मार्गदर्शक सूचना शासनानं 30 एप्रिल रोजी नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत।